राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हे लांबल्यानं सध्या EVM मशीन जे आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. दिवस रात्र या EVM स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. खरं तर थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा चोख बंदोबस्त जे आहे तो खरं तर जे पोलीस आहेत त्यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मी आत्ता पुण्याच्या भोर नगरपालिकेचे EVM मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आलेलो आहे. भोरच्या सध्या EVM मशीन जे आहेत त्या ITIच्या कॉलेजच्या गोदामामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या बाहेर खरं तर 24 तास 16 पोलीस कर्मचाऱ्यांकडून पहारा जो आहे तो देण्यात येतोय. त्याचप्रमाणे 16 CCTV कॅमेरेज आहेत ते चौबाजूने लावण्यात आलेले आहेत. कडाक्याची थंडी पडलेली आहे. साधारणतः मी आत्ता 12च्या आसपास या ठिकाणी आलेलो आहे आणि सध्या पाहिलं तर गार वारा सुटलेला आहे आणि या कडाक्याच्या थंडीत गार वाऱ्यापासून ऊब मिळावे, कुठेतरी बचाव व्हावा यासाठी अशा प्रकारे पोलिसांकडून शेकोटीचा आधार जो आहे तो घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सध्या पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पारा जो आहे तो सर्वच ठिकाणचा घसरलेला आहे आणि त्यातच आता अशा प्रकारे अशा गार थंडीमध्ये थंडीत अशा प्रकारे पोलिसांना जो आहे तो EVM स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा द्यायला लागतोय आणि ते आपल्या कर्तव्यात कुठलीही कसूर जी आहे ती सोडत नाही आहे. अशा कडाक्याच्या थंडीत सुद्धा ते EVM स्ट्रॉंग रूम बाहेर फिरतायत. या ठिकाणी पाहिलं तर काही अजून सुद्धा कर्मचारी आहेत ते सुद्धा मधून पहारा देताना या ठिकाणी येत आहेत आणि या शेकोटीचा आधार घेऊन कुठेतरी ऊब मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत. यंदा खरं तर राजकीय पक्षांना सुद्धा या ठिकाणी पहारा देण्याची मुभा जी आहे ती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी आपण CCTV सुद्धा पाहतोय. CCTVची स्क्रीन त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. सध्या या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नसला तरी पोलीस मात्र आपला चोख बंदोबस्त आहे तो पार पाडताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आता साधारणतः 11-12च्या सुमारास या ठिकाणी पाहिलं तर थंडीपासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारे पोलीस जे आहेत ते शेकोटीचा आधार घेऊन आपलं काम जे आहे ते कर्तव्य जे आहे ते चोख बजावताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.